हॅलो स्टुडंट्स, आपण स्ट्रेट लाईन हा चॅप्टर सुरू आहे आणि त्यामधला एक्झरसाइज नंबर 5.3. एक्झरसाइज 5.3. क्वेश्चन इज राईट द इक्वेशन ऑफ द लाईन. आपल्याला लाईनचं इक्वेशन लिहायचं आहे. फार सोपे क्वेश्चन्स आहेत, इझी आहेत, एक एक मार्क्सला विचारले जाऊ शकतात. राईट द इक्वेशन ऑफ द लाईन. आपल्याला लाईनचं इक्वेशन लिहायचं आहे. तर पहिला क्वेश्चन बघा, पॅरलल टू द एक्स एक्सिस. एक्स एक्सिस ला पॅरलल आहे. एक्स एक्सिस, वाय एक्सिस. एक्स एक्सिस ला पॅरलल आहे. ऍट अ डिस्टन्स ऑफ 5 युनिट्स फ्रॉम इट अँड अबाव इट. जे याच्यापासून 5 अंतरावरती असणार आहे, पण कुठं अबाव इट आहे म्हणजे वरती आहे. एक्स एक्सिस ला पॅरलल असणार आहे आणि किती अंतर असणार आहे? 5 असणार आहे. तर त्या लाईनचं इक्वेशन काय असेल? तर आपल्याला माहिती आहे एक्स एक्सिस इक्वेशन कसं घेतो आपण? y इज इक्वल टू 0. y इज इक्वल टू 0 घेतो. पण इथं आपल्याला डिस्टन्स दिले, किती दिले? 5. त्यामुळे इक्वेशन काय येणार आहे? y इज इक्वल टू 3. म्हणजेच काय इक्वेशन येईल? y इज इक्वल टू 3. त्या लाईनचं इक्वेशन येईल y इज इक्वल टू 3. आता सेकंड बघा, पॅरलल टू द y एक्सिस. y एक्सिस ला पॅरलल आहे बरं का. कुठं पॅरलल आहे? y एक्सिस ला पॅरलल आहे. म्हणजे आपल्याला दिलेले इक्वेशन कोणत्या टाइप मध्ये असेल? x इज इक्वल टू असणार. करेक्ट. पॅरलल टू द y एक्सिस ऍट अ डिस्टन्स ऑफ 5 युनिट्स फ्रॉम इट अँड टू द लेफ्ट ऑफ इट. लेफ्टला आहे म्हणजे बघा, हा आपला x एक्सिस, y एक्सिस. पॅरलल टू द y एक्सिस. y एक्सिस ला पॅरलल आहे, जिकडे असेल किंवा इथं असेल. कंडिशन दिली आहे त्याने 5 युनिट्स फ्रॉम इट टू द लेफ्ट ऑफ इट. लेफ्ट म्हणजे या साईडला. तर इथं आता ती लाईन असणार आहे. म्हणजे आपल्याला या लाईनचं इक्वेशन काय मिळेल? लाईनचं इक्वेशन मिळेल x इज इक्वल टू -5. लेफ्टला होतं म्हणून काय घेतलं आपण? -5. पॅरलल टू द x एक्सिस. थर्ड एक्झाम्पल, पॅरलल टू द x एक्सिस. x एक्सिस ला पॅरलल आहे बघा. एक्स एक्सिस ला पॅरलल आहे. आणखी काही कंडिशन दिली बघा, पॅरलल टू द एक्स एक्सिस ऍट अ डिस्टन्स ऑफ 4 युनिट्स फ्रॉम द पॉइंट -2, 3. -2, 3 या पॉइंट पासून 4 युनिट्स आहे. आता -2, 3 हा इथं पॉइंट येईल आपला. -2, 3 हा पॉइंट झाला. त्या पॉइंट पासून कशा बघा, पॅरलल टू द एक्स एक्सिस. एक्स एक्सिस ला पॅरलल आहे, करेक्ट आहे. पण त्यांनी कंडिशन दिलेली नाही, अबाव आहे का बिलो आहे काय सांगितलेलं नाही. म्हणजे एकतर ती वरती पण असू शकेल किंवा खालीही असू शकेल. आता इथून पासून 4 डिस्टन्स आपण इथं घेतलं तर इथं पण आपल्याला एक लाईन मिळून जाते. आणि त्या लाईनचं इक्वेशन कसं असेल? त्या लाईनचं इक्वेशन कसं असेल? y इज इक्वल टू, आता हे अंतर इथलं 3 होतं अगोदर, या इथपर्यंत 3 होतं आणि इथून 4 म्हणजे y इज इक्वल टू 7 पण मिळू शकते आपल्याला. अजून पण हे वरती घेतल्यानंतर 4 डिस्टन्स अबाव घेतल्यानंतर आपल्याला y इज इक्वल टू 7 मिळते. पण खाली घेतलं, या पॉइंट पासून जर 4 अंतर खाली घेतलं तर काय मिळणार आहे बघा. हे इथून जर खाली घेतला तर इथं 3 कंप्लीट होतं, तर इथं फक्त -1 पर्यंतच लाईन जाते. इथं -1 पर्यंत जाते. म्हणून त्या लाईनचं इक्वेशन -1 पण असू शकेल. म्हणजे अशी लाईन जी पॅरलल टू द एक्स एक्सिस, एक्स एक्सिसला पॅरलल आहे ऍट अ डिस्टन्स ऑफ 4 युनिट्स. 4 युनिट डिस्टन्स पण आहे फ्रॉम द पॉइंट, या पॉइंट पासून. आपल्याला इथे पर्टिक्युलर कंडिशन टाकली नाही, अबाव किंवा बिलो. त्यामुळे दोन आपल्याला इक्वेशन मिळतात, y इज इक्वल टू 7 आणि y इज इक्वल टू -1. आपल्याला दोन इक्वेशन्स मिळाली, y इज इक्वल टू 7, y इज इक्वल टू -1. आता फोर्थ क्वेश्चन, पॅरलल टू द एक्स एक्सिस. एक्स एक्सिस ला पॅरलल आहे and making an intercept of 3 units on the y axis. y axis वरती काय करते? ते इंटरसेप्ट तयार करते. म्हणजे किती? 3 युनिट्स करते. म्हणजे या लाईनचं इक्वेशन कसं असेल? पॅरलल टू द एक्स एक्सिस. एक्स एक्सिस ला पॅरलल आहे म्हणजे असं असणार आहे बघा. हा आपला एक्स एक्सिस आणि y एक्सिस. पॅरलल टू द एक्स एक्सिस. एक्स एक्सिस ला पॅरलल आहे. इंटरसेप्ट ऑफ 3 युनिट्स ऑन y एक्सिस. म्हणजे इथं ते 3 युनिट्स काय करते? इंटरसेप्ट तयार करते.
म्हणजेच त्या लाईनचं इक्वेशन काय असेल, y इज इक्वल टू 3. त्या लाईनचं इक्वेशन असेल y इज इक्वल टू 3. लाईन अशी असणार आहे, y इज इक्वल टू 3 असेल. लक्षात आलं असेल. आता लास्ट, पॅरलल टू द y ऍक्सिस. y ऍक्सिस ला पॅरलल आहे, मेकिंग एन इंटरसेप्ट ऑफ 4 युनिट्स ऑन द x ऍक्सिस. x ऍक्सिस वरती 4 युनिट्स काय करतोय, इंटरसेप्ट तयार करतोय. म्हणजे लाईन अशी असणार आहे बघा. हा 4 युनिट्स काय करतोय, इंटरसेप्ट तयार करतोय. अशा लाईनचं आपल्याला इक्वेशन शोधायचं आहे. आणि या लाईनचं इक्वेशन असेल काय, x इज इक्वल टू 4. x इज इक्वल टू 4. एक मार्क्सची एक्झाम्पल होती, फक्त लाईनचं इक्वेशन सांगायचं होतं. नेक्स्ट क्वेश्चन यामधला, find the equation of a line. Find the equation of a line passing through the points A of 2, 0 and B of 3, 4. आता आपल्याला अशा लाईनचे इक्वेशन शोधायचं आहे की जी लाईन या 2 पॉइंट मधनं पास होते. तर फॉर्म्युला माहिती आहे बघा आपल्याला. वी नो इक्वेशन ऑफ ए लाईन passing through the points P of x1 y1 and Q of x2 y2 is y minus y1 upon x minus x1 is equal to y1 minus y2 upon x2 minus x1. आपल्याला 2 पॉइंट फॉर्म माहिती आहे, कारण इथे कंडिशन दिले बघा. पासिंग थ्रू द पॉइंट्स, या पॉइंट्स मधून लाईन पास होत असेल तर फॉर्म्युला. आता इथं आपल्याला x1 y1 काय मिळणार आहे बघा. हियर x1 इज इक्वल टू 2, y1 इज इक्वल टू 0, x2 इज इक्वल टू 3 आणि y2 इज इक्वल टू 4. आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये फक्त आपण व्हॅल्यूज पुट करणार आहोत. व्हॅल्यूज पुट केले की आपल्याला आन्सर मिळेल. y मायनस y1, y1 ची व्हॅल्यू 0, x मायनस x1, x1 ची व्हॅल्यू 2, y1 मायनस y2 0 मायनस 4 अपॉन x2 मायनस x1 3 मायनस 2. म्हणजे y अपॉन x मायनस 2 इज इक्वल टू मायनस 4 अपॉन 1. आता इक्वेशन तयार करायचं आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. y इंटू 1 y मायनस 4 इंटू x मायनस 2 y इज इक्वल टू मायनस 4x मायनस 8. आणि आपण हेच इक्वेशन सिंपल फॉर्म मध्ये लिहिलं. 4x प्लस y प्लस 8 इज इक्वल टू 0. This is the required equation of a line which pass through the points A of 2, 0 and B of 3, 4. सेकंड घेतोय आपण एक्झाम्पल. वन मिनिट, एक्झाम्पल घेते फक्त. y मायनस 0, x मायनस 2, 4 मायनस 0, y1 मायनस y2 0. 1 मिनिट 3, 4 x1 y1. ठीक आहे. आपण सेकंड एक्झाम्पल घेतोय. सेकंड एक्झाम्पल याच टाईप मधलं, फक्त पॉइंट्स आपण चेंज करणार आहोत. पॉइंट्स असतील पासिंग थ्रू द पॉइंट्स 2, 1 P of 2, 1 and Q of 2 minus 1.
Q of 2 1 and Q of 2 minus 1. फॉर्म्युला सेमच. इथे x1 is equal to 2, y1 is equal to 1, x2 is equal to 2 and y2 is equal to minus 1. फॉर्म्युला सेम. y minus y1 upon x minus x1 is equal to y1 minus y2 upon x1 minus x2. y minus y1 1, x minus x1 म्हणजे 2, y1 minus y2 1 minus minus 1 आणि x1 minus x2 म्हणजे 2 minus 2. आता फक्त हे कॅल्क्युलेशन करायचं आहे आपल्याला. म्हणजेच काय मिळेल y minus 1 upon x minus 2 is equal to 1 minus plus 1 upon 0. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं हे टर्म 0 मध्ये जाणार. 1 plus 1 2 into x minus 2 म्हणजेच काय 0 is equal to 2x minus 4. म्हणजेच काय 2x is equal to 4 which is the required equation. किंवा x is equal to अजून थोडंसं आपण सिंपल फॉर्म मध्ये आणलं तर x is equal to 2. जे आपल्याला इक्वेशन हवं होतं की जे दोन पॉइंट्स मधून काय होत होते पास होत होतं. सिंपल एक्झाम्पल्स आहेत, फक्त आपल्याला फॉर्म्युले पाठ हवे. ओके, थँक्यू.